हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. मी भाग्यश्री माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर सकाळी साधारणतः 6:30 वाजले होते आणि मिस्टरांना लवकर जायचं होतं, त्याच्यामुळे स्वयंपाकाची गडबड चालू होती. त्यांच्यासाठी इथं गरमागरम चपात्या केल्या. भाजीला काहीच नव्हतं, मग फ्रीजमध्ये मला अंडी दिसली. मग म्हटलं चला त्यांच्यासाठी भुर्जी करूया. मग साधी सिंपल मिठातली अशी फक्त भुर्जी केली, नाश्ता केला आणि ते नंतर गेले होते जॉबला. मला इथं एका कमेंटविषयी बोलायचं आहे. मला एक कमेंट आली होती की तवा खूप खराब झालाय किंवा गहाण झालेला आहे. तर होत आहे, तवा गहाण झालेला आहे हे मला पण माहिती आहे आणि मी तो लवकरच चेंज करणार आहे. खरं तर एक तवा माझ्यापाशी आहे जो की खूप चांगला आहे, पण मी तो वापरत नाही कारण मी फक्त तो पुरणपोळीसाठी वगैरे ठेवलेला आहे. तर मी हा तवा लवकरच चेंज करणार आहे आणि थँक्यू तुम्ही कमेंट केल्याबद्दल. सो तुम्हाला तुमचं उत्तर भेटलं असेल. तर इथं मी देवाची देवपूजा वगैरे करून घेतली होती. त्यानंतर मग मी इथं खरं तर चहा पिते रोज सकाळी, पण आज चहा पावडर संपली होती, त्याच्यामुळे मग मी इथं कॉफीच ठेवली होती. त्यानंतर मग इथं मी पण नाश्ता करून घेतला. आता कुठे माझ्या मुलींची पण तब्येत बरी आहे, नाहीतर 8 दिवस सगळेजणच घरातले आजारी होते. इथं मी नाश्त्याला बसली ना की मग त्याबरोबर मग चिवला आणि बारकीला पण भरवून घेते. मग माझ्याबरोबर त्यांचाही नाश्ता होऊन जातो. आज बारकीला काय झालं होतं काय माहीत, पिऊ जास्तच किरकिर करत होती. मग निम्मी कामं तर तिला मी घेऊनच करत होते कारण उशीर झाला होता आणि त्यांचं झोपण्याचं टायमिंगही झालं होतं. मी सकाळी 6:30ला उठते ना, तर या पण दोघी 6:30लाच उठतात. थोडासा काही आवाज झाला की या दोघी उठूनच बसतात. पुन्हा मग त्यांना आंघोळ घातली की 10च्या दरम्यान मग त्या दोघींची पण किरकिर चालू होते. मग पहिल्यांदा मी त्यांना झोपवते आणि त्याच्यानंतर मग घरातली बाकीची कामं उरकते. तर त्या दोघींना मी झोपवलं होतं. एकीकडे मी मशीन पण लावून घेतली आणि लगेचच मग मी नाश्त्याची वगैरे जी सकाळची भांडी होती ती पण घासायला घेतली. आधी तर मी पहिल्यांदा नेहमी किचन ओटापासूनच क्लिनिंग स्टार्ट करते, कारण घरातली साफसफाई झाली ना मग थोडंसं फ्रेश वाटतं. मग भांडी वगैरे झाली की लगेचच मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते. आता हे रोजचंच रुटीन आहे बरं का. मला नुसता पुसलेला किचन अजिबात आवडत नाही. मी रोज म्हणजे अगदी थोडासा जरी खराब झाला ना तरी घासल्याशिवाय मला जमत नाही. मग घासून क्लीन करूनच मी किचन ओटा घेते. त्यानंतर मग मी बाहेरचं झाडून घेते. आता आम्ही राहतो तो एरिया MIDCचा आहे आणि आजूबाजूला पूर्ण कंपन्या आहेत, त्याच्यामुळं ना भरपूर असा धुरोळा येतो आणि रस्ता पण डांबरी रोड नाही आहे, त्याच्यामुळं मातीची धूळ वगैरे भरपूर येते. आता बाहेरचं झाडलोट वगैरे करेपर्यंत ना मशीन पण झाली होती. मग एका साईडला म्हणलं लगेच कपडे पण वाळत टाकावीत. आता पाऊस नाही आहे, पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे, त्याच्यामुळे मग मी रश्शीवरच टाकते. नाहीतर जेव्हा मग पाऊस वगैरे असेल तर मग स्टँडवरच कपडे वाळत घालावे लागतात. आता बाहेरचं तर झाली होती कामं, झाडलोट झाली होती आणि कपडे पण वाळत घातली होती. मग आतलं हे फर्निचर सगळं मी पुसून घेतलं होतं कारण ह्याच्यावर पण भरपूर असा धुरोळा येतो. आणि घरातली पण मग मी फरशी वगैरे पुसून घेतली आणि त्याचबरोबर मग मी बाहेरची पण फरशी पुसून घेते. आता सगळी कामं झाली आणि तेवढ्यात बरोबर ह्या दोघी उठतातच टायमिंगला. थोडंसाही आराम करायला वेळ भेटत नाही. तर इथं सगळी माझ्या घराची क्लिनिंग झाली होती. तर सकाळचं हे रुटीन साधारणतः असं असतं. दुपारी माझे मिस्टर आल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेते. तर चला, कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.